नमस्कार मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, इन्स्पेक्टर मंजू मालिकेच्या पुढील ट्विस्टविषयी आज आपण माहिती घेणार आहोत। मालिकेचा पुढील भाग आता तुम्हाला खूप जबरदस्त दाखवण्यात येणार आहे। मित्रांनो, पाहायला मिळते की तात्या आजोबांना लागली आता फार मोठी धडक। आर्यनने उडवलं त्यांना कारणे, तर काय झालंय सविस्तर पुढे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, आता तात्या साहेब जे आहे ते आता मात्र बागेमध्ये थोडंसं काम करण्याचा प्रयत्न करत असतात। छान फुलांना आता मात्र ते तोडत असतात, काही झाडांना पाणीही घालत असतात। तेवढ्यात सकाळ सकाळी पाहायला मिळते की आर्यन मम्मी साहेबांना भेटण्यासाठी थोडा फास्टच आलेला असतो। त्याला भान राहत नाही आणि तेवढ्यात मात्र कार त्याची फास्ट असते, तर तात्या साहेबांना आता मात्र धडक बसते। त्यावेळी मात्र तात्या आजोबा आता खाली पडतात आणि तात्या आजोबा खाली पडल्यानंतर त्यांना फार लागतं। मित्रांनो, पाहायला मिळते की तेवढ्यात मात्र आता त्यांची दाढी आणि मिशी देखील सरकलेली असते। या सर्व गोष्टींवरती आर्यन मात्र आता लक्ष देतो। आर्यनला थोडासा डाऊट होतो मित्रांनो, आणि तो त्यांच्याकडे थोडासा पाहू लागतो। विचारतो की नक्कीच तात्या आजोबा तुम्ही कोण आहात। त्यावेळी मात्र आता लगेच तात्या आजोबा मिशी आणि दाढी सावरत बोलतात की मलाच विचारतो माझ्या घरी येऊन की मी कोण आहे, तुला माहित नाही की मी रिटायर्ड कॉन्स्टेबल आहे, सुभेदार नाईक, हवालदार सुभेदार नाईक। असं मात्र सत्य आता मोठ्यानेच त्याला ओरडत असतो आणि कसं तरी प्रसंगावधान साधून तिकडनं निघून जातो। मित्रांनो, सत्याचा मात्र खेळ होणारच असतो। तेवढ्यात थोडासा सत्य आता मात्र वाचतो। तर येणाऱ्या पुढील भागामध्ये सत्य ही सर्व गोष्ट मंजूला देखील सांगतो, तर मंजूला मात्र अतिशय मोठा धक्का बसतो। मंजू बोलते की अरे सत्या, तू असं वागू नको, तू थोडासा जपूनच राहा बाबा, आता तुझ्या जीवाला थोडा धोका पण आहे आणि तू आता हा सर्व वेषांतर करून फिरतो। जर चुकून कोणाला कळालं की यामध्ये सत्य आहे, खोटा तात्या नसून, तर आपली फार बेइज्जती होईल। तर मित्रांनो, येणाऱ्या पुढील भागामध्ये आता सत्या थोडंसं सावधगिरी बाळगताना आपल्याला पाहावयास मिळत आहे। तर मालिकेमध्ये आणखी पुढे काय होतंय, काय धमाल येते पाहणं खरंच इंटरेस्टिंग असणार आहे। तर इन्स्पेक्टर मंजू पाहण्यासाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात मित्रांनो, हे आम्हाला नक्कीच तुम्ही कॉमेंट्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।